आपला रायगड जिल्हा म्हटला तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कार्यभूमी. आज ह्या देशाचं नेतृत्व रायगड जिल्ह्याच्या किल्ल्यावरून चालू आहे. खऱ्या अर्थानं आज भारतीय जनता पार्टीचा रायगड जिल्हा परिषदे स्थापनेनंतर पहिल्यांदाच अध्यक्ष बनतो. ही फार मोठी ऐतिहासिक घडामोड झालेली आहे, ऐतिहासिक गोष्ट झालेली आहे. आज देशात नरेंद्र मोदी साहेबांचं ज्या पद्धतीने काम चालू आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब यांचं काम चालू आहे, त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्यात त्याच वेगवान रीतीने काम करण्याचं आमचं ध्येय आहे. आणि आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, तसंच मी लहानपणापासून बैठकीमध्ये बाल उपासना करतो आहे, माझ्या घरी स्थापना आहे. आज थोडा मोठ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. आज रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष होत असताना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, पनवेलचे आमदार प्रशांत शेठ, उरणचे आमदार महेश बालदी साहेब, हे माझ्या पाठी ठामपणे उभे राहिले. त्याच्यामुळे प्रस्थापित निवडून आल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या काम करणाऱ्या व्यक्तीला संधी मिळाली. आज भारतीय जनता पार्टीने हा माझ्या मार्फत एक मेसेज दिलेला आहे की जो काम करेल पण तो किती सर्वसामान्य आहे, काय आहे ते काही बघितलं जाणार नाही. आणि त्याच्यामुळे काम करणाऱ्या व्यक्तीला रायगड जिल्ह्यात सर्वोच्च पदावर आपण नेऊ शकतो. हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतो. बाकी इतर पक्षात आपण बघता त्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे. त्या रायगड जिल्हा परिषद सुशासन आणि स्वच्छ कारभार हा आमचा सर्वप्रथम अजेंडा असेल. जेवढ्या अंगणवाड्या आहेत त्या सर्व अंगणवाड्यांना आपण विद्युत जोडणी करणार आहोत. आता पण बघितलं तरी 700 अंगणवाड्यांना विद्युत जोडणी नाही आहे. ही फार मोठी खेदाची बाब आहे. हां, आणि तिथे आपण 100% विद्युत जोड करणार आहोत. तिथे वायफाय देणार आहोत, तिथे वॉटर फिल्टर देणार आहोत, तिथे प्रत्येक शाळेला LED देणार आहोत. त्याच्यानंतर आज प्रथमतः अंगणवाड्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना 100% विद्यार्थ्यांना आपण कपडे देतो. एक गणवेश देणार. सेम गणवेश रायगड जिल्ह्यामध्ये एकच गणवेश असेल, एकाच कलरमध्ये असेल. तर मला माझा किती टॅक्स आहे किंवा मला किती टॅक्स भरायचा आहे हे काय आतापर्यंत कोणाला घर बसल्या समजत नाही. त्यासाठी आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये एक स्वतंत्र कर प्रणाली आपण बनवत आहोत आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमचं टॅक्स भरू शकता. टॅक्स तुम्ही बघू शकता किती काय आहे. सर्व मराठी शाळांच्या मध्ये आपण CCTV कॅमेऱ्यासाठी 1,39,00,000 रुपयाची तरतूद केली. त्यामुळे आपल्या शाळेतील मुली आणि मुलं ही सुरक्षित झाल्याचं आपण काम करणार आहोत. आपल्या ज्या पत्रकारासंदर्भात आपल्या ज्या काही आयडियाज असतील त्या आपण मला शेअर करा. त्यात आपण काय पुढे जाऊन काय चांगलं करू शकतो. कारण पत्रकारिता हा आपल्या देशातला चौथा स्तंभ आहे आणि हा चौथा स्तंभ मध्ये 90% लोक जे असतात ती प्रामाणिक आहेत. 10% लोकांचं सोडून द्या, पण प्रामाणिक लोक काम करत असताना पत्रकारांना आणि तुमच्या शेवटी निंदकाचे घर असावे शेतात. मी तुम्हाला निंदक म्हणणार नाही, पण ज्यावेळी तुम्ही आमचे कान पकडणार, जेव्हा कान पिचक्या देणार, त्यावेळी आमच्याकडून सुशासन होण्याची आम्हाला एक संधी आहे. आणि शेवटी आपण आपल्या पत्रकारांसाठी काय करता येईल यासाठी मी एक आपल्या सूचना असतील त्या मला द्या. आपण त्याच्यावर निश्चितच चांगलं काम करू. एक शिवडोन गाव हे नैनाच्या क्षेत्रात गेलेलं आहे. TPS 11 डिक्लेअर झालेलं आहे. त्या संदर्भात नैनासोबत कुठे आपल्याला एखादा प्लॉट मिळू शकतो का, ती पहिले आपण चाचपणी करू आणि तसा प्लॉट मिळाला तर 100% आपण पत्रकार भवन करायला काय हरकत नाही आहे.